विरोधक विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेत म्हणून ईव्हीएम मशीनच्या नावाखाली रडीचा डाव खेळतायत का? सत्ताधाऱ्यांनी जे यश मिळवलंय, भाजपनी किंवा शिंदे गटाने किंवा पवार गटाने, ते यश त्यांच्या कामामुळेच मिळालंय हे विरोधक मान्य करायला नाहीत का? का तयार नाहीत? मान्य करण्याची विरोधकांमध्ये हिंमत नाही का? विरोधकांमध्ये अंतर्गत कॉन्टॅक्ट, सहयोगी लोकांचा सन्मान आणि सगळ्यात महत्वाचं सहकार्यांसोबत त्यांची वागणूक शून्य पद्धतीची आहे, वापरायचं आणि फेकून द्यायचं म्हणून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचा, त्यांच्या आघाडीचा, पक्षाचा, उमेदवारांचा पराभव केला, हे विरोधकांना मान्यच नाही का? महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे आणि सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी घवघवीत त्या ठिकाणी विजय झालेला आहे, हे पवारांना, ठाकरेंना किंवा पटोले, गांधींना, थोरातांना मान्य नाही का? का उलट झालंय? 288 जे आमदार निवडून आलेले आहेत ते फक्त आणि फक्त सत्ता संपत्तीच्या जोरावर निवडून आलेत, हे मान्य करण्याची हिंमत